वाशिम आणि परभणी जिल्ह्यातील 5 दिव्यांग बांधवांचा धार्मिक यात्रेदरम्यान गडहिंग्लजमध्ये सत्कार. 1500 किलोमीटरचा 3 व्हीलर प्रवास करत काळभैरी दर्शनासाठी गडहिंग्लजमध्ये आगमन. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे स्वागत. पुढील पंढरपूर यात्रेस शुभेच्छा. वाशिम आणि परभणी जिल्ह्यातील 5 दिव्यांग बांधवांनी महाराष्ट्रातील विविध धार्मिक स्थळांच्या यात्रेसाठी 3 व्हीलरवरून सुरू केलेल्या प्रवासादरम्यान गडिंग्लज इथं आगमन केलं. सुमारे 1500 किलोमीटरचा प्रवास करत काळभैरी दर्शनासाठी आलेल्या या दिव्यांग बांधवांचं गडिंग्लजच्या मुख्य चौकात राष्ट्रीय अपंग विकास महासंघ आणि ऑनररी कॅप्टन आबा पाटील दिव्यांग सोशल फाउंडेशन कडगावतर्फे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेषराव कावरखे तसंच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील भगवान मुलगीर, जगन्नाथ थुले, हरिश्चंद्र पोले आणि गोविंद भोसले या 5 दिव्यांग बांधवांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य सचिव तथा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब आबाजी पाटील, लायन्स क्लब ऑफ गडिंग्लज रॉयलचे अध्यक्ष सुभाष चोथे, हॉटेल व्यावसायिक प्रमोद चिनके, महागावचे व्यावसायिक आनंदा हुंडलेकर, महासंघाचे जिल्हा सचिव शिरीष पाटील, लायन्स क्लब रॉयलचे माजी अध्यक्ष आर के वांद्रे, सलीम खलिफा, दत्तात्रय इळके, शशिकांत पाटील, नितीन कांबळे, अनिल तिळवले आदी उपस्थित होते. उपस्थितांनी दिव्यांग बांधवांना पुढील पंढरपूर यात्रेस शुभेच्छा देऊन निरोप दिला. यात्रेदरम्यान सर्व दिव्यांग बांधवांच्या भोजनाची मोफत व्यवस्था गडिंग्लज येथील न्यू हिरण्यकेशी हॉटेलचे मालक प्रमोद चिनके आणि भाग्यश्री चिनके यांनी केली. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल महासंघाचे जिल्हा सचिव शिरीष पाटील यांच्या हस्ते चिंदके परिवाराचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.